हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. लंबोदरम पंचम च षष्टम विकटमेव च. लंबोदरम पंचम षष्टम विकटमेव च. सप्तम विघ्न राजेंद्रम धूम्रवर्ण तथाष्टकम. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, संकष्ट चतुर्थी बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. शके 1945 शोभन नाम संवत्सर उत्तरायण हेमंत ऋतू माघ मास कृष्ण पक्ष. मुंबई विभागात चंद्रोदय रात्री 21:49 आहे. अर्थात 9:49 रात्री आहे. मित्रांनो, एक महत्वाची सूचना: कोणत्याही प्रकारचे अशौच आले असता मात्र श्री गणेश दर्शन घरी दारी कोठेही घेऊ नका. श्री गणेश मंत्राचा जप माळेविना संपूर्ण उपवास काळात करा. चंद्रोदयापर्यंत उपवास अवश्य करा. त्यानंतर आपण तो सोडू शकता विना पूजेचे. मित्रांनो, संकष्ट चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवारी रात्री मध्यरात्री साधारण 2 वाजेपासून सुरू होत आहे. तर समाप्ती बुधवारी पहाटे 4 वाजेनंतर होत आहे. तेव्हा आज रात्री चंद्रोदयी करावायची जी गणेश पूजा जी आहे विशेष, ती कशी करायची यासंबंधी आपणास थोडक्यात मार्गदर्शन करत आहे. रात्री देवघर स्वच्छ करावे. एका वाटीत थोडे गंगाजल व पंचगव्य घ्या. घरात सर्वत्र कानाकोपऱ्यात दरवाजा काढीने व फुलाने शिंपडा. सर्व घर पवित्र करून टाका. मित्रांनो, सर्व पूजा साहित्यासह यानंतर देवघरात प्रवेश करा. मित्रांनो, देवघरासमोरची जागा स्वच्छ करा. थोडे पाणी शिंपडा. एक फुल व अक्षत जमिनीवर ठेवा. आपले डोके जमिनीवर टेकून नमस्कार करा. हे पृथ्वी माते तुला नमस्कार करतो. यावर आसन टाका. आसनाची फुल अक्षरांनी पूजा करा. या आसनाला नमस्कार करा. हे आसन देवता तुला नमस्कार करतो. पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा. सर्व देवतांना नमस्कार करा. मित्रांनो, आता ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री महागणेशाय नमः. ओम श्री चैतन्य कुलपुरुषाय नमः. ओम श्री चैतन्य महापुरुषाय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमः. स्थान देवताभ्यो नमः. ग्राम देवताभ्यो नमः. वास्तु देवताभ्यो नमः. नवग्रह आदित्य आदि नक्षत्र तारेंना नमो नमः. सर्व साधू संत ऋषीमुनींना नमो नमः. सर्व ब्राह्मण देवता लिंगी ब्राह्मण देवतांना नमो नमः. सर्व माता पित्यांना ईश्वर भक्तांना नमो नमः. आता स्वतःच्या व इतरांच्या कपाळी कुंकुम तिलक करा. आता हाताचे 10 बोटे जमिनीवर टेकवा आणि पृथ्वी मात्रेला नमस्कार करा. तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढा. तर तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोवतालच्या 10 दिशात बसूनच भोगी मुद्रेने शिंपडा. आता आचमन करा, प्राणायाम करा, देवादिकांना वंदन करा, श्री गणपत्यादिकांची प्रार्थना करा, देश कालादींचा उच्चार करा. आजच्या रात्रीच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा. यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी व थोडे अक्षत घ्यावेत मित्रांनो. आणि हा जो संकल्प आहे पूजेचा, हा अवश्य सोडावा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परादय श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनोत्तरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1945 प्रभादी 66 संवत्सरांमध्ये शोभन नाम संवत्सरे उत्तरायणी हेमंत ऋतू माघ क्षमा करा मित्रांनो, या ठिकाणी शिशिर ऋतू आहे. माघ मासे कृष्ण पक्षे बुधवार वासरी चित्रा नक्षत्रे वृद्धी योगे पालव करणे संकष्ट चतुर्थी निमित्त मी कडापा मनोगोत्रात उत्पन्न मम पाक दुरितक्षय द्वारा शिव पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ श्री गणेश देवता एवं चंद्र देवता विधिवत पूजनम एवं मंत्र जप करीश. आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडा. वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात। ओम गण गणपतये नमः। आता आपण प्रत्यक्ष पूजेला सुरुवात करत आहोत, तेव्हा प्रथम दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करा. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. धूप पेटून धूपाची पूजा करा. ओम श्री धूपदेवताय नमः गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आता शंखाची पूजा करा मित्रांनो. ओम श्री शंख देवताय नमः गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. मित्रांनो आता घंटेची पूजा करा. ओम श्री घंटा देवताय नमः गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. कलशाची पूजा करा मित्रांनो. आता ओम श्री वरुण देवताय नमः सर्वोपचारार्थ गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. मित्रांनो एका तामणामध्ये आपल्याला थोडेसे पाणी, हळद, कुंकू आणि अक्षत एकत्र करायचे आणि त्यातच फुल बुडवून ते आपल्याला वाहायचे आहे मित्रांनो. जिथं समर्पयामि म्हटलेलं गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि. श्री गणेशाचा फोटो वा गणेश मूर्ती असेल तर फुलाने थोडे पाणी शिंपडा मित्रांनो. फोटो वा गणेश मूर्तीला स्पर्श करण्याची गरज नाही. श्री गणेशाय नमः स्नानम समर्पयामि स्नानांते पाणी समर्पयामि नमस्कारम करो. एक पळी पाणी तामणात सोडून द्या मित्रांनो. श्री गणेशाला हळद कुंकू गुलाल अक्षत वाहा मित्रांनो. ओम श्री गणेशाय नमः गंध अक्षत चंदनम हरिद्रा कुंकुम समर्पयामि नमस्कारम करोमि. श्री गणेशाय नमः नानाविध पुष्पाणि च समर्पयामि नमस्कारम करोमि. गणेशाला देखील पुढे वा. श्री गणेशाला धूप दाखवा मित्रांनो. ओम श्री गणेशाय नमः धूपम माग्रपयामि नमस्कारम करोमि. श्री गणेशाला दीप दाखवा. ओम श्री गणेशाय नमः दीपम निराजयामि नमस्कारम करोमि. ओम श्री गणेशाय नमः महानैवेद्यम समर्पयामि नमस्कारम करोमि. मित्रांनो आपल्याला महानैवेद्य या ठिकाणी दाखवायचा आहे मित्रांनो. सकाळसारखा छोटासा नैवेद्य नाही. शाकाहारी नसाल आपण तर दूध, साखर, खोबरे चूर्ण किंवा खडी साखर दाखवा महानैवेद्याच्या ठिकाणी. महानैवेद्य दाखवू नका. ओम श्री गणेशाय नमः प्रदक्षिणाम करोमि. स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी. ओम श्री गणेशाय नमः नमस्कारम करोमि. यानंतर श्री गणेशाची आरती, पंचारती करावी, कापूर आरती घ्यावी मित्रांनो. घालीन लोटांगण घ्यावी, मंत्र पुष्पांजली घ्यावी, जय जयकार घ्यावा, राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी आणि शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांनो. शेवटी 2 वेळा आचमन करावे आणि एक पळी पाणी ताम्हणात सोडावी. यानंतर श्री गणेशाच्या मंत्राचा जप माळेविना 10 मिनिटे करा मित्रांनो. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. किंवा ओम गण गणपती नमः हा साधा मंत्र तुम्ही 5 मिनिटे घेतला तरी चालेल मित्रांनो. आता प्रत्यक्ष उगवत्या चंद्राची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. चंद्र आपल्याला दृष्टीत पडत नसेल, काही अडथळा निर्माण होत असेल तर त्या दिशेने आपल्याला पूर्व दिशेला च्या दिशेने आपल्याला ही पूजा करायची आहे. दिसो चंद्र अथवा न दिसो. गंधाक्षत, फूल, धूप, दीप आणि महानैवेद्य. चंद्रालाही महानैवेद्य दाखवायचा आहे. या उपचारांनी पूजन आपण करायचे आहे. जर शाकाहारी नसाल तर मग दूध साखर दाखवलं तरी चालेल. अशा प्रकारे श्री गणेशाची संकष्ट चतुर्थी निमित्त विधिवत पूजा रात्रीच्या वेळी चंद्रोदयानंतर करावी मित्रांनो. अशा प्रकारे निष्काम स्वधर्माचरण करण्याने आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. आपले जीवन सुख, समृद्ध व शांतीने भरून जाते. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा संकष्ट चतुर्थी निमित्ताचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्र, परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आवश्यक. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिव कल्याण. हरि ओम शिव महादेव.